चला निश्चितच पहिला चेंडू मात्र श्री गणेश षटकाराने होतो येथे. पहिला चेंडू श्री गणेश षटकाराने केला गेला. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग केली जाईल. हो परत उचलून मारलाय. चेंडू पाठवला जातोय आसमानी गगनचुंबी सुपर से ओपर स्ट्रोक. छेरान छक्का मारेगा इस बार. विकास कांबळे आपल्याला विनंती बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचंय. आपला हेअरकट अगदी हार्दिक पांड्या सारखं दिसतंय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आपल्याला सजवताना पाहायला मिळतात. फलंदाज पाहायला मिळतोय किरण. किती धावा बनवतोय पाहूया किरण. कुणाल सर तुम्हाला काय वाटतं की या तिसऱ्या बॉलला काय होईल? हॅट्रिक आहे म्हटलं होतं आणि टो लावलाय. चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला गेलाय. यावेळेस मात्र किरण दळवीच्या बॅट मधून लगातार तिसरा बिगिट पाहायला मिळालाय. काय फटकेबाजी करतोय किरण दळवी. या ठिकाणी दळण केल्यासारखं या ठिकाणी दळवी मारतोय. काय फटकेबाजी करतोय किरण. किती रन बनवणार किरण पाहूया. किरणने जर लगातार 6 वरती 6 षटकार मारले तर किरण बागल मित्र परिवाराकडून माफ करा विशाल बागल यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं. अजून एकदा संधी आहे पुढच्या षटकामध्ये तू मारू शकतोस. परंतु यावेळेस आलाय चौकार कारण केला होता करारा प्रहार. हे फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीत. दोन्ही फलंदाज दो भाई दोनो तबाई. विस्फोटक फलंदाज युवा रक्त सळसळतं रक्त मात्र या ठिकाणी खूपच सळ करत आहे. खूपच जोरदार फटकेबाजी या दोघांकडून पाहायला मिळते. खालचा जरी वरती गेला तरी हाच परिणाम पाहायला मिळतोय आणि तो जरी वरती असला तरी तोच परिणाम पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती एअर स्ट्राईक पाहायला मिळते. काय सुरेख फटकेबाजी आपल्याला या दोन फलंदाजांकडून पाहायला मिळते. दोन्ही संघांना शेवटची संधी मिळाली आहे. करतील का सोनं पाहूया. फुल टॉस आणि यावेळेस देखील फुल टोल वसूल केला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला गेलाय. यावेळेस मात्र या षटकातील चौथा षटकार पाहायला मिळालाय. ब्रिलियंट स्ट्रोक ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. काय फटकेबाजी पाहायला मिळते यावेळेस आपल्याला किरणच्या बॅट मधून. किरण द रन मशीन म्हणजेच किरण. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. कोणतेही नुकसान नाहीये. पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर. गणेश अंधारे या ठिकाणी आपण खूपच धावा खर्च करतात. खूप अनुभवी गोलंदाज. मात्र यावेळेस प्रसाद वाटप होतोय. पुन्हा एकदा बिगिट टो लावून दिलाय. भिरकावून दिला गेलाय. या षटकातील पाचवा षटकार पाहायला मिळालाय. काय फटकेबाजी पाहायला मिळते. जर चेंडू थोडासा अलीकडे स्टेजवरती पडला असता तर मात्र 500 रुपये नक्की डिपॉझिट झाले असते. कारण साई इव्हेंट्सचे ओनर म्हणजेच पिकू भाई म्हणजेच विवेक ठोंगे सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणत्याही हेडलाईटला 360ला कोणत्याही हेडलाईटला म्हणजेच हॉलिजनला जर चेंडू लागला तर तेव्हा देखील 500 रुपये आहेत. पहिलं षटक संपलंय. धावा पाहायला मिळतात 34 धावा. बंटी भोसले यांच्याकडून सत्यजितच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता मात्र आतिषबाजी पाहायला मिळणार आहे कारण किरण द रन मशीन आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्यजित भोसले. सत्या पाहूया काय करतोय सत्या. जर सत्यजितने हॅट्रिक षटकार मारले तर विवेक ठोंगे यांच्याकडून युनिक स्पोर्ट्सची टोपी आणि 1111 रुपयांचं पारितोषिक. हॅट्रिक षटकार मारावे लागतील.